Chemistry, Standard 12. We are discussing chapter number 9, Coordination Compounds, part 13. Today we are going to discuss theories of bonding in complexes. इथून पुढे आपल्याला चॅप्टरमध्ये कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्सेसमध्ये कशा प्रकारे बॉन्डिंग होतं त्याच्या जे काही तर्क, थेरीज म्हणजे तर्क असतो की ज्याला कुठलंही प्रूफ नसतं, त्या थेरीज आपल्याला शिकायचे, फक्त त्याचं आपल्याला प्रॅक्टिकली प्रूफ दिसतं, म्हणजे प्रॉपर्टीजद्वारे त्याचं प्रूफ आपल्याला दिसून येतं. तर अशा थेरीज आपल्याला शिकायचे. द मेटल लिगॅंड बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स हॅज बीन डिस्क्राइब्ड बाय व्हॅलन्स बॉन्ड थेरी, शॉर्टमध्ये VBT असं म्हणतात, अँड क्रिस्टल फील्ड थेरी CFT. तर कोऑर्डिनेशन कंपाऊंड किंवा कॉम्प्लेक्सेसमधली बॉन्डिंग दाखवण्यासाठी अनेक थेरी अस्तित्वात होत्या. उदाहरणार्थ पहिली सिडविक्स इलेक्ट्रॉनिक थेरी, त्यानंतर आली VBT, त्यानंतर आली CFT, आत्ता लिगॅंड फील्ड थेरीसुद्धा आहे LFT. परंतु आपल्याला सिलेबसला मात्र दोनच थेरी आहेत, एक म्हणजे VBT आणि दुसरी म्हणजे क्रिस्टल फील्ड थेरी CFT. तर आज आपण VBT आणि VBTचे काही फीचर्स, पोस्टुलेट्स, गृहीत धरलेल्या गोष्टी आपण शिकणार आहोत. म्हणजे आज आपल्याला शिकायचे व्हॅलन्स बॉन्ड थेरी आणि नंतर पुढच्या तासामध्ये त्याचं ॲप्लिकेशन, आपण कसे कोऑर्डिनेशन कंपाऊंडचे बॉन्ड एक्सप्लेन करू शकतो ह्या VBTद्वारे, ते आपल्याला शिकायचं. त्यासाठी आपल्याला व्हॅलन्स बॉन्ड थेरी आपल्याला अगोदर समजून घ्यावी लागेल, जे 11वीमध्ये सुद्धा आपल्याला झालेली होती. बॉन्डिंग, नेचर ऑफ बॉन्डिंग किंवा नेचर ऑफ केमिकल बॉन्ड या चॅप्टरमध्ये VBT आहे, ती एकदा वाचली तर चांगलं होईल. द हायब्रिडाइज्ड स्टेट इज ए थेरॉटिकल स्टेप दॅट डिस्क्राइब्स हाऊ कॉम्प्लेक्सेस आर फॉर्म. बघा, कॉम्प्लेक्सेस तयार होण्याच्या अगोदर मेटल आयन हा हायब्रिडायझेशन खाली जातो. आता हायब्रिडायझेशन तुम्हाला कन्सेप्ट शिकवली होती 11वीला, की अनेक ऑर्बिटल बॉन्ड तयार करण्याच्या अगोदर एकमेकामध्ये मिक्स होतात आणि जेवढी मिक्स झाले तेवढेच ऑर्बिटल नव्यानं तयार होतात. पूर्वी मिक्स झालेल्या ऑर्बिटलपेक्षा ह्या नवीन ऑर्बिटलच्या प्रॉपर्टीज वेगळ्या असतात. पूर्वी वेगवेगळ्या एनर्जीचे ऑर्बिटल मिक्स झाले तरी नव्यानं तयार झालेल्या ऑर्बिटलची एनर्जी मात्र अगदी सेम टू सेम असते. उदाहरणार्थ समजा पूर्वी एक S आणि Pचे 3 जर ऑर्बिटल मिक्स झाले तर त्या हायब्रिडायझेशनला म्हणतात sp3. मग 1 आणि 3 4 मिक्स झाले म्हणून नव्यानं तयार होणारे जे ऑर्बिटल असतात त्याला ते 4च तयार होतात, पण त्यांना S म्हणायचं की P तर काहीच म्हणायचं नाही, त्यांना म्हणायचं नवीन नाव द्यायचं sp3 हायब्रिड ऑर्बिटल्स. अशा प्रकारे आपण शिकलो होतो. ती हायब्रिडाइज्ड स्टेट ही एक थेरॉटिकल स्टेप आहे, म्हणजे त्याला कुठलाही प्रूफ नाही, आपण तर्क केला असं होत असेल. आणि तेच आपल्याला सांगतं की कॉम्प्लेक्सेस कसं तयार होतात. VBT इज बेस्ड ऑन द कन्सेप्ट ऑफ हायब्रिडायझेशन. VBT म्हणजे व्हॅलन्स बॉन्ड थेरी ही पूर्णपणे हायब्रिडायझेशन कन्सेप्टवर आधारित आहे. द हायब्रिड ऑर्बिटल नायदर एक्झिस्ट नॉर कॅन बी डिटेक्टेड स्पेक्ट्रोस्कोपिकली. त्याचा कुठलाही पुरावा नाही की अशा हायब्रिड ऑर्बिटल आपल्याला कुठं आढळून आलेले नाहीत किंवा स्पेक्ट्रोस्कोपीद्वारे ते दिसून पण आलेले नाहीत. फक्त आपण तो तर्क लावला आहे असं होत असेल आणि त्या तर्काला स्पष्टीकरणाचे पुरावे आहेत की असं झालं आहे, दिसून आलं आहे, म्हणून तो तर्क ॲक्सेप्ट केला जातो. नाहीतर आपण काहीही तर्क करू, तो तर्क ॲक्सेप्ट करत नाही. ज्याला इतर फिजिकल प्रूफ मिळतात असेच तर्क ॲक्सेप्ट केले जातात. दीज ऑर्बिटल्स हाऊ एव्हर हेल्प अस डिस्क्राईब स्ट्रक्चर ऑफ कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स. आणि त्यामुळं हे हायब्रिडायझेशन कन्सेप्ट आणि VBT आपल्याला अनेक कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं स्ट्रक्चर एक्सप्लेन करायला उपयोगी पडते, वर्णन करायला उपयोगी पडते. द स्टेप्स इन्व्हॉल्ड इन डिस्क्रायबिंग बॉन्डिंग इन कोऑर्डिनेशन कंपाऊंड्स युजिंग द VBT आर गिव्हन बिलो. बघा, VBTद्वारे जर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधली बॉन्डिंग वर्णन करायचे असेल तर खालील काही पायऱ्या वापरता येतात. आपण स्टेप्स बघत आहोत. कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर आपल्याला बॉन्डिंग डिस्क्राईब करायचे असेल अकॉर्डिंग टू VBT किंवा युजिंग द VBT वापरून जर आपल्याला कोऑर्डिनेशन कंपाऊंडमधली बॉन्डिंग समजावून असेल किंवा वर्णन करायचे असेल तर आपल्याला खालील स्टेप्स वापराव्या लागतात. पहिली स्टेप काय आहे बघूया. मेटल आयन प्रोव्हाइड्स वॅकंट डी ऑर्बिटल्स फॉर द फॉर्मेशन ऑफ कोऑर्डिनेट बॉन्ड्स विथ द लिगॅंड्स. आपण बघितलं, सिजविकने सांगितलं होतं की मेटल इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो. मग इलेक्ट्रॉन कसं काय ॲक्सेप्ट करतो? बॉन्ड होताना दोन्ही इलेक्ट्रॉन लिगॅंडचे असतात. मग ते लिगॅंडचे
इलेक्ट्रॉन मेटल कुठं ठेवतो, तर त्या मेटलकडे व्हॅकंट डी ऑर्बिटल म्हणजे रिकामी डी ऑर्बिटल असतात, त्यामुळं तो लिगँडने दिलेले 2-2 इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करू शकतो आणि तो तिथं ठेवू शकतो. म्हणजेच पहिली गोष्ट आवश्यक आहे, त्या मेटलकडे असणारे किती डी ऑर्बिटल व्हॅकंट आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे. द व्हॅकंट डी ऑर्बिटल्स अलॉंग विथ एस अँड पी ऑर्बिटल्स ऑफ द मेटल आयन टेक पार्ट इन हायब्रिडायझेशन. मग त्याचे इलेक्ट्रॉन असलेले एस आणि पी ऑर्बिटल्स आणि जिथे इलेक्ट्रॉन करणार आहेत ते रिकामी डी ऑर्बिटल्स, असे सगळे मिळून हायब्रिडायझेशनच्या प्रोसेस खाली जातात. आपल्याला माहीत आहे हायब्रिडायझेशन शब्दाचा अर्थ संकर, नवीन जात तयार होणे. म्हणजेच एसचे, पीचे आणि डीचे मिक्स होतात आणि नवीन जातीचे तयार होतात. मग समजा एक एसचं, पीचे 3 आणि डीचे 2 मिक्स झाले तर त्या हायब्रिडायझेशनला कोणतं म्हणतात, sp3d2. किंवा असं पण होऊ शकतं, डीचे 2, एसचे 1, पीचे 3, तर त्यावेळेस त्याला म्हणतात D2sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे जे काही मिक्स झाले त्याच्यावरून हायब्रिडायझेशनचा प्रकार ठरतो. मग त्या हायब्रिडायझेशनच्या प्रकारावरूनच त्याची जॉमेट्री ठरत असते, येईल आपल्याला पुढं. द नंबर ऑफ व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स फॉर्मड इज इक्वल टू नंबर ऑफ लिगँड डोनर ॲटम्स सराउंडिंग द मेटल आयन विच इक्वल्स द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ मेटल. तर व्हॅकंट ऑर्बिटल जे असतात त्यांची संख्या किती असते, तर लिगँड जेवढे डोनर ॲटम देणार आहे त्याच्या इक्वल असते. उदाहरणार्थ समजा 6 लिगँड आहे म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर झाला 6. मग व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल किती पाहिजेत, 6. म्हणजेच कोऑर्डिनेशन नंबर एवढेच व्हॅकंट ऑर्बिटल त्याच्याकडं पाहिजेत त्या मेटलकडं, आणि तेवढे तो मिक्स करतो हायब्रिडायझेशन प्रोसेसमध्ये. मग हे ओव्हरलॅप करतात. ओव्हरलॅप बिटवीन व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स, मेटलचे हायब्रिड ऑर्बिटल्स हे ओव्हरलॅप करतात. बॉन्ड तयार होताना आपल्याला माहीत आहे ऑर्बिटलची काय होत असते, अशी ओव्हरलॅपिंग होत असते. समजा इकडून एसचं आलं, इकडून पीचं आलं तर त्यांची ओव्हरलॅपिंग होते. त्या ओव्हरलॅपिंगनं बॉन्ड तयार होत असतात. तर ते व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल जे असतात मेटलचे ते कुणाबरोबर ओव्हरलॅप होतात. इतर वेळेस काय असतं ओव्हरलॅपिंगमध्ये, इकडच्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो, इकडच्या ऑर्बिटलमध्ये एक इलेक्ट्रॉन असतो. पण इथं मात्र मेटलचं ऑर्बिटल हे व्हॅकंट असतं आणि लिगँडचं ऑर्बिटल हे भरलेलं असतं, कारण लिगँड इलेक्ट्रॉन बॉन्डिंगसाठी वापरलेले जातात. म्हणून ओव्हरलॅप कुणाकुणामध्ये होतं, व्हॅकंट हायब्रिड ऑर्बिटल्स ऑफ मेटल अँड फिल्ड ऑर्बिटल्स ऑफ द लिगँड ह्यांच्या ओव्हरलॅपिंगमुळं बॉन्ड तयार होतो. मग त्या बॉन्डमध्ये दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन लिगँडचे असल्यामुळं तो कसला बॉन्ड असतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. जर दोघाचे एक एक वापरलं तर आपण त्याला कोव्हॅलंट बॉन्ड म्हणतो. पण इथं दोन्हीच्या दोन्ही इलेक्ट्रॉन लिगँडचे असतात म्हणून कोणता बॉन्ड तयार होतो, कोऑर्डिनेट बॉन्ड. कुणाकुणामध्ये, मेटल आणि लिगँडमध्ये. 5वी स्टेप, बॉन्डिंग झालं, ओव्हरलॅपिंग झालं तर काय करायचं, द हायब्रिड ऑर्बिटल युज्ड बाय द मेटल आयन पॉइंट इन द डिरेक्शन ऑफ लिगँड. हायब्रिडेशन झाल्यानंतर ते मेटल आयनचे जे ऑर्बिटल्स आहेत ओव्हरलॅप झालेले ते अशा रीतीनं स्वतःला दूर ठेवतात किंवा एकमेकापासून दूर जातात, ते लिगँडच्या डिरेक्शनमध्ये जातात आणि आपल्याला एक जॉमेट्री तयार करतात. उदाहरणार्थ समजा 2 ऑर्बिटल मिक्स झाले तर एक ऑर्बिटल इकडं जातं, एक ऑर्बिटल इकडं जातं, त्यामुळे जॉमेट्री तयार होते लिनियर. समजा 3 ऑर्बिटल मिक्स झाले तर एक वर जातं, एक इकडं जातं, एक इकडं जातं, जॉमेट्री तयार होते ट्रायगोनल प्लॅनर. द n-1d म्हणजे समजा 4थी कक्षा आहे आपल्याकडं, 5वी कक्षा आहे किंवा 6वी कक्षा आहे, 5 s आहे आणि मग आतलं कोणतं ऑर्बिटल असणार, 4d म्हणजेच n-1d आतल्या कक्षेतलं ऑर्बिटल असतं, किंवा nd बाहेरच्या कक्षेतलं डी ऑर्बिटल. त्याच्यावरनं ठरतं ते आउटर कॉम्प्लेक्स आहे का इनर कॉम्प्लेक्स आहे. समजा बाहेरची कक्षा 4 आहे पण वापरलं गेलं 4 + 1 3d, मग 3d वापरलं गेलं आणि कक्षा तर 4 आहेत, त्यावेळेस त्याला कॉम्प्लेक्सला म्हणतात इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. आणि जर बाहेरचं समजा बाहेरची कक्षा 4च आहे आणि 4dचं वापरलं तर त्याला म्हणतात आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेस. म्हणजेच कोणत्या प्रकारचं ऑर्बिटल डी ऑर्बिटल वापरलं आहे हायब्रिडायझेशन त्याच्यावरनं त्याचे 2 प्रकार पडतात, आउटर ऑर्बिटल आणि इनर ऑर्बिटल. समजा कक्षा आहेत एकूण 4, 4d वापरलं तर त्याला म्हणायचं आउटर कॉम्प्लेक्स. एकूण कक्षा आहे समजा 4 आणि बॉन्डिंगसाठी वापरलं 3d तर त्यावेळेस त्याला म्हणायचं इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स. फॉर हायब्रिडायझेशन इन द आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स nd ऑर्बिटल्स आर युज्ड. बघा आउटरसाठी बाहेरचे म्हणजेच लास्टच्या कक्षेतले ऑर्बिटल्स वापरले जातात, n म्हणजे लास्टची कक्षा,
लास्टच्या कक्षेतले डी ऑर्बिटल्स वापरले जातात, तर इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्सेससाठी बाहेरची कक्षा सोडून आतमधल्या कक्षेतले म्हणजेच n-1 डी ऑर्बिटल्स हे यूज केले जातात. टाईप ऑफ हायब्रिडायझेशन डिसाइड्स द स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स. बघा, हायब्रिडायझेशनवरनंच स्ट्रक्चर त्या कॉम्प्लेक्सचं ठरत असतं. उदाहरणार्थ, फॉर एक्झाम्पल, समजा हायब्रिडायझेशन D2sp3 आहे. ह्याचा अर्थ काय झाला? आतले डी ऑर्बिटल म्हणजे n-1 डी म्हणजे ह्या हायब्रिडायझेशनवरनं कळतं हे इनर कॉम्प्लेक्स आहे. आणि असं जर असतं sp3d2 तर त्यावेळेस तो झाला असता आउटर. D2 म्हणजे आतलं वापरलंय म्हणजेच n-1 डी वापरलंय म्हणजे डीचे 2 मिक्स झालेत, एसचं 1, पीचे 3, 3 आणि 1 4, 4 आणि 2 6 ऑर्बिटल मिक्स झाले. मग 6 ऑर्बिटल जाणार कसे? तर 6 ऑर्बिटल जातात कसे बघूया. आणि त्या जॉमेट्रीला नाव काय आहे आपल्याला माहीत आहे. मी शिकवलं होतं 11वीला. समजा एक एसचं पीचं मिक्स झालं तर त्या हायब्रिडायझेशनला म्हणतात एसपी. मग एक मिक्स झाल्यामुळे नवीन तयार होणारे 2 असतात. मग ते 2 ऑर्बिटल एक इकडं जातं एक इकडं जातं, त्यामुळं बॉन्ड अँगल असतो 180 डिग्री आणि जॉमेट्रीला म्हणतात लिनियर. समजा एसचं 1 आणि पीचे 2 मिक्स झाले तर त्यावेळेस त्या हायब्रिडायझेशनला म्हणतात sp2. मग एकूण 3 मिक्स झाले, नव्यानं तयार होतात 3, एक असं जातं एक असं जातं एक असं जातं. म्हणजेच sp2 हायब्रिडायझेशनच्या वेळेस बॉन्ड अँगल येतो 120 डिग्री आणि 3 ऑर्बिटल्स 3 या पद्धतीनं जातात. ह्या जॉमेट्रीमुळे कोण तयार होतो आणि ते एका प्लेनमध्ये असतात म्हणून त्या जॉमेट्रीला म्हणतात ट्रायगोनल प्लॅनर. हे 11वीला शिकवलं होतं हायब्रिडायझेशन. त्यानंतर समजा एसचं 1 आणि पी 3 मिक्स झाले तर त्या हायब्रिडायझेशनला म्हणतात sp3. मग sp3 हायब्रिडायझेशनच्या वेळेस 4 ऑर्बिटल 2 प्रकारे जाऊ शकतात. समजा एक ऑर्बिटल असं गेलं, एक असं गेलं, एक ऑर्बिटल असं गेलं, एक ऑर्बिटल असं गेलं तर तयार होतो स्क्वेअर. आणि ते सगळे एका प्लेनमध्ये असतात म्हणून त्या जॉमेट्री sp3च्या वेळेस स्क्वेअर प्लॅनर तयार होत नाही. sp3च्या वेळेस एक ऑर्बिटल असं जातं, एक ऑर्बिटल असं जातं, एक ऑर्बिटल असं जातं, एक ऑर्बिटल असं जातं. बॉन्ड अँगल असतो 109 मिनिट आणि त्यावेळेस आपण त्या जॉमेट्रीला म्हणतो टेट्राहेड्रल. त्या जॉमेट्रीला कारण एक पिरॅमिड सारखा होतो म्हणून त्या जॉमेट्रीला म्हणतात टेट्राहेड्रल. पण समजा एक डीचं मिक्स झालं, एसचं 1 आणि पीचे 2 तर इथं सुद्धा मिक्स झाले 4. म्हणजे हायब्रिडायझेशनचं नाव असेल DSP2. इनर ऑर्बिटल इन्व्हॉल्व झाले म्हणून हा इनर कॉम्प्लेक्स. तर 4 ऑर्बिटल मिक्स झाले त्यामुळे 4 तयार होणार. मग ह्या हायब्रिडायझेशनच्या वेळेस 4 ऑर्बिटल असे न जातात ते कसे जातात बघा. ह्या हायब्रिडायझेशनच्या वेळेस हे नवीन आहे तुमच्यासाठी. तर एक असं जातं एक असं जातं एक असं जातं एक असं जातं. मग ह्यामुळं स्क्वेअर तयार होतो आणि एका प्लेनमध्ये असतात म्हणून DSP2च्या वेळेस जे हायब्रिडायझेशन तयार होतं त्याला स्क्वेअर प्लॅनर असं म्हणतात. समजा असं झालं डीचे 2 एसचं 1 पीचे 3 म्हणजे D2sp3 आतलं वापरलं गेलं म्हणून हा इनर कॉम्प्लेक्स. कधी कधी बाहेरचं वापरलं जातं डी. हायब्रिडायझेशनला म्हणतात sp3d2. कोणतंही असू द्या, हे इनर आणि हे आउटर. तर त्यावेळेस एकूण किती ऑर्बिटल मिक्स झालेले असतात बघा. 3 आणि 1 4 आणि 2 6. इथं सुद्धा बघा 3 आणि 2 5 आणि 1 6. तर 6 ऑर्बिटल मिक्स झाल्यावर कसे जातात बघा. एक असं, एक खाली, एक असं असं, एक असं एक असं. हे चौघं प्लेनमध्ये असतं. हे वर प्लेनमध्ये असतं, प्लेनच्या वर असतं आणि हे प्लेनच्या खाली असतं. म्हणून ही जी जॉमेट्री आहे त्याला जॉमेट्रीला म्हणतात ऑक्टाहेड्रल. म्हणून ऑक्टाहेड्रल काढताना 6 बॉन्ड काढताना आपण असे काढत होतो म्हणून ह्या जॉमेट्रीचं नाव आहे ऑक्टाहेड्रल. म्हणून लक्षात ठेवायचं sp च्या वेळेस लिनियर बॉन्ड अँगल 180, sp2च्या वेळेस ट्रायगोनल प्लॅनर बॉन्ड अँगल 120, sp3च्या वेळेस 4 ऑर्बिटल मिक्स झालेले असतात. जॉमेट्री असते टेट्राहेड्रल, बॉन्ड अँगल 109 डिग्री 28 मिनिट्स. ह्या तिघाचेच बॉन्ड अँगल देतात, बाकीचे बॉन्ड अँगल कोणी विचारत नाही किंवा ते आपल्या सिलेबसमध्ये पण नाही. समजा DSP2 हायब्रिडायझेशन असेल तर स्क्वेअर प्लॅनर कॉम्प्लेक्स स्क्वेअर प्लॅनर स्ट्रक्चर तयार होतं. D2sp3 किंवा sp3d2 हा इनर हा आउटर. इथं आतलं डी ऑर्बिटल वापरलं, इथं बाहेरचं डी ऑर्बिटल वापरलं.
मग sp3d2 किंवा d2sp3 असू द्या, 6 ऑर्बिटल मिक्स झालेले असतात, नव्यानं 6 तयार होतात आणि 6 दिशेला जातात. 4 जण एका प्लेनमध्ये असतात, एक वरच्या प्लेनमध्ये जातं, एक खालच्या प्लेनमध्ये जातं. त्या जॉमेट्रीला म्हणतात ऑक्टाहेड्रल. म्हणजेच हायब्रिडायझेशनवर ठरत असतं स्ट्रक्चर ऑफ कॉम्प्लेक्स. म्हणून लक्षात ठेवायचं आहे, जर एखाद्या कॉम्प्लेक्समधलं हायब्रिडायझेशन sp असेल तर त्या कॉम्प्लेक्सचं स्ट्रक्चर लिनियर असेल. या पद्धतीनं तुम्ही जॉमेट्री, शेप, स्ट्रक्चर सांगू शकता. स्टेप्स टू अंडरस्टँड द मेटल लिगॅंड बॉन्डिंग इन्क्लूड. बघा, आपल्याला जर व्हीबीटीद्वारे मेटल आणि लिगॅंडमधली बॉन्डिंग जर समजून घ्यायची असेल तर त्यासाठी काही पायऱ्या आहेत. काय करावं लागतं? फाइंड ऑक्सिडेशन स्टेट ऑफ सेंट्रल मेटल आयन. ज्या कॉम्प्लेक्सचा आपल्याला व्हीबीटीद्वारे स्टडी करायचा आहे त्याच्या अगोदर ऑक्सिडेशन स्टेट शोधून घ्यावी लागते. ऑक्सिडेशन स्टेट एक्स म्हणून आपण शोधत असतो. म्हणजे पहिली पायरी, जर तुम्हाला एखाद्या कॉम्प्लेक्सचा व्हीबीटीद्वारे जर स्टडी करायचा असेल तर पहिल्यांदा त्याची ऑक्सिडेशन स्टेट काढून घ्या. राईट व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ मेटल आयन. मग त्या मेटल आयनचं व्हॅलन्स शेल कॉन्फिगरेशन लिहा. सी वेदर द कॉम्प्लेक्स इज लो स्पिन और हाय स्पिन. तो कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे का हाय स्पिन आहे ते बघा. हे कुणाला लागू होतं लो स्पिन आणि हाय स्पिन? ॲप्लिकेबल ओनली फॉर ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सेस विथ D4 to D8 कॉन्फिगरेशन. हे लो स्पिन आणि हाय स्पिन थिअरी फक्त ज्याच्या डीमध्ये 4 ते डीमध्ये 8 इलेक्ट्रॉन असतात त्यांनाच लागू पडते. म्हणजे ज्यांच्याकडे D4 ते D8 म्हणजे D5, D6, D7, D8 असं कॉन्फिगरेशन आहे त्यांनाच लागू पडते. आपल्याला माहीत आहे डीमध्ये 10 इलेक्ट्रॉन असतात. मग D1, D2, D3 आणि D9, D10 का नाहीत? कारण त्यांच्यासाठी असं लो स्पिन आणि हाय स्पिन लागूच पडत नाही. का लागू पडत नाही? मी इथं थोडक्यात दाखवतो का लागू पडत नाही ते सांगतो. बघा, हायब्रिडायझेशनसाठी डीचे 5 ऑर्बिटल असतात. डी एकूण 5 ऑर्बिटल असतात. मग D1 कॉन्फिगरेशन असेल तर तो एक इलेक्ट्रॉन इथं राहतो. मग लिगॅंड यू अगर नाही हो, तो जागाच बदलत नाही. लिगॅंड यू अगर नाही हो, तो आपली जागाच बदलत नाही. म्हणजे मेटलमध्ये पण एकच अनपेड लिगॅंड असतो आणि कॉम्प्लेक्समध्ये सुद्धा एकच अनपेड लिगॅंड असतो. म्हणजे D1च्या वेळेस कुठलंही काही त्या इलेक्ट्रॉनची स्थिती बदलत नाही. म्हणून त्याला हे लो स्पिन हाय स्पिन लागू होत नाही. समजा आता D2 असेल त्याला सुद्धा लागू पडत नाही. बघा, इथं 1, इथं 2. लिगॅंड आला का हे दोन्ही इलेक्ट्रॉन आपली जागा सोडत नाहीत. म्हणजे मेटल आयनमध्ये पण 2 अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि कॉम्प्लेक्सकडे पण 2 इलेक्ट्रॉन असतात. आता D3 बघा, D3 मध्ये हे इलेक्ट्रॉन आपली जागा सोडत नाहीत कारण हे 2 ऑर्बिटल रिकामे राहतात. लिगॅंडला फक्त डी मधले हे 2 ऑर्बिटल रिकामे पाहिजे असतात. म्हणून येणाऱ्या लिगॅंडला हे 2 ऑर्बिटल मिळाले की ते इकडच्याला धक्का लावत नाहीत. म्हणून ह्या इलेक्ट्रॉनची स्थिती बदलत नाही आणि म्हणून मेटल एकटा असताना पण 3च अनपेड इलेक्ट्रॉन असतात आणि लिगॅंड आलं तरी 3च अनपेड इलेक्ट्रॉन असतात. म्हणून त्यांच्या स्थितीमध्ये लो स्पिन आणि हाय स्पिन येत नाही. समजा एखाद्याकडे 4 इलेक्ट्रॉन असतील तर काय होतं बघूया. आता जर येणारं लिगॅंड वीक असेल, बघा लिगॅंड शक्ती महत्त्वाची असते. येणारं लिगॅंड इलेक्ट्रॉन द्यायला येणारं लिगॅंड वीक असेल तर ते ह्या इलेक्ट्रॉनला धक्का लावत नाही. मग त्यावेळेस त्याच्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन राहतात आणि त्यावेळेस 4 अनपेड इलेक्ट्रॉनवर आपल्याला रूल माहीत आहे, आपण शिकलो, मॅग्नेटिक मोमेंट ही अनपेड इलेक्ट्रॉनवर फॉर्म्युला N × मग 4 गुणुले 4 अधिक 2 म्हणजे 24. 24चं स्क्वेअर रूट 25चं स्क्वेअर रूट 5 असतं. म्हणजे 24चं स्क्वेअर रूट 4.84 आसपास येईल मॅग्नेटिक मोमेंट. म्हणजेच जर लिगॅंड वीक असेल आणि D4 कॉन्फिगरेशन असेल तर त्यावेळेस त्याच्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन राहतात. त्याची मॅग्नेटिक मोमेंट हाय असते, त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतात. आता समजा येणारं लिगॅंड बघा, आता काय बदलतं. येणारं लिगॅंड स्ट्रॉंग असेल तर ते मधल्या ह्या इलेक्ट्रॉनची जागा रिकामी करतं. म्हणजे हंड्स रूल पाळत नाही. कोणता रूल? की अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रत्येकामध्ये गेल्याशिवाय पेअर्ड होणार नाही. इथं हंड्स रूल
पाळला जात नाही. कशामुळं? स्ट्रॉंग लिगँडमुळं. आणि हा चौथा इलेक्ट्रॉन इथं जातो आणि लिगँडचे येणारे इलेक्ट्रॉन इथं येतात. म्हणजेच लिगँडच्या इलेक्ट्रॉनला जागा रिकामी केली जाते आणि त्यासाठी पहिले अनपेड इलेक्ट्रॉन पेअर होतात. मग अशा कॉम्प्लेक्सेसमध्ये दोनच इलेक्ट्रॉन राहतात, अनपेड इलेक्ट्रॉन, आणि त्यामुळे त्याची मॅग्नेटिक मुवमेंट कमी होते. म्हणून त्यावेळेस त्याला लो स्पिन कॉम्प्लेक्स असं म्हणतात. म्हणून अनपेड इलेक्ट्रॉनची संख्या कमी असली की लो स्पिन कॉम्प्लेक्स, आणि हाय स्पिन जर जास्त अनपेड इलेक्ट्रॉन असतील तर त्याला हाय स्पिन कॉम्प्लेक्स म्हणतात. म्हणजे हे लो स्पिन हाय स्पिन कधीपासून चालू झालं? D1ला काही फरक पडला नाही, D2ला काही फरक पडला नाही, D3 काही फरक पडला नाही, फरक पडला फक्त D4ला. D4मध्ये जर लिगँड वीक असलं तर त्याच्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन राहतात. लिगँड वीक असेल तर 4 अनपेड इलेक्ट्रॉन राहतात, आणि लिगँड जर स्ट्रॉंग असेल तर अनपेड इलेक्ट्रॉन फक्त 2 राहतात. मग वीक लिगँडवाला हा हाय स्पिन असतो आणि स्ट्रॉंग लिगँडवाला हा कॉम्प्लेक्स लो स्पिन कॉम्प्लेक्स असतो. आता D5 जर लिगँड वीक असेल तर 5 इलेक्ट्रॉन अनपेड राहतात, म्हणजे हंड्स रूल पाळतात. लिगँड जर वीक असेल म्हणजे त्यावेळेस अनपेड इलेक्ट्रॉन असतात 5. पण येणारं लिगँड जर स्ट्रॉंग असेल तर हे 2 ऑर्बिटल ते रिकाम करतं. मग इथला एक इकडं जातो, इथला एक इकडं जातो, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन एकच राहतो. म्हणून तो कसला कॉम्प्लेक्स होतो? लो स्पिन. म्हणजे वीक लिगँडच्या बाबतीत स्ट्रॉंग हाय स्पिन कॉम्प्लेक्स बनतो, आणि लो स्ट्रॉंग लिगँडच्या बाबतीत तो लो स्पिन कॉम्प्लेक्स बनतो. आता D6च्या वेळेस काय होईल? जर लिगँड वीक असेल तर 6 इलेक्ट्रॉन असे बसणार हंड्स रूल पाळून. पाच झाले 6, म्हणजे त्याच्याकडे 4 अनपेड इलेक्ट्रॉन असणार. पण जर येणारं लिगँड स्ट्रॉंग असेल तर ते हे 2 करतं, म्हणजेच करतं बाजूला काढतं, हिथं टाकतं, ह्याला बाजूला हा काढतं, हिथं टाकतं, म्हणजे त्याच्याकडं एक पण अनपेड इलेक्ट्रॉन राहत नाही. आणि हिथं मग लिगँडचे इलेक्ट्रॉन येतात. लिगँडच्या इलेक्ट्रॉनला जागा केली जाते जर लिगँड स्ट्रॉंग असेल तर. मग 6च्या 6 अनपेड इलेक्ट्रॉन पेअर्ड इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन 0. मग असा कॉम्प्लेक्स डायमॅग्नेटिक असतो. त्याला मॅग्नेटिक मोमेंटच नसते, कारण अनपेड इलेक्ट्रॉनच नाही. म्हणजेच तो लो स्पिन कॉम्प्लेक्स असतो किंवा डायमॅग्नेटिक असतो. D7च्या बाबतीत काय होईल? 7 इलेक्ट्रॉन असे बसणार वीक लिगँडच्या बाबतीत. 1 2 3 4 5 6वा 7वा, म्हणजे किती अनपेड राहणार? 3. पण जर लिगँड स्ट्रॉंग आलं तर हिथला एक इलेक्ट्रॉन हिथं येतो, हा तर जाऊ शकत नाही. आता नाही, म्हणजे त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन राहतो 1. D8च्या बाबतीत बघा, हिथला एक इलेक्ट्रॉन इथं, इथला एक इलेक्ट्रॉन इथं, इथला एक इलेक्ट्रॉन इथं, म्हणजेच 8 इलेक्ट्रॉन असे बसले असते जर लिगँड वीक असेल तर. 1 2 3 4 5 6 7, म्हणजे त्याच्याकडे अनपेड इलेक्ट्रॉन असतात 2. पण जर लिगँड स्ट्रॉंग असेल तर ते 8 इलेक्ट्रॉन असे बसतात, इथं 2, इथं 2, इथं 2, इथं 2, म्हणजे सगळ्या इलेक्ट्रॉनची ते पेअरिंग करून टाकतं. त्यामुळे एक पण अनपेड इलेक्ट्रॉन राहत नाही. म्हणून 0 अनपेड इलेक्ट्रॉन असतात, म्हणजे तो डायमॅग्नेटिक असतो. आता D9च्या बाबतीत का असं होत नाही? हाय स्पिन आणि लो स्पिन. D9च्या बाबतीत बघा, येणारं लिगँड वीक असेल तर इलेक्ट्रॉन असे बसतील 4 2 8 आणि 1 9. आणि येणारं लिगँड स्ट्रॉंग असलं तरी ह्याला पेअर करायला ते जागा शिल्लक नाही, त्यामुळे ते असंच राहतं. म्हणून D9च्या बाबतीत लिगँड वीक असू द्या नाही तर स्ट्रॉंग असू द्या, अनपेड इलेक्ट्रॉन सेमच असतो, 1ला 1च. म्हणून त्याला लो स्पिन आणि हाय स्पिन होत नाही. D10ला एक अनपेड इलेक्ट्रॉन नसतो. स्ट्रॉंग लिगँड आला काय आणि वीक लिगँड आला काय, त्याला जागाच रिकामी नसते. म्हणून D10च्या बाबतीत अनपेड इलेक्ट्रॉन वीक लिगँड असला तरी 0 असतात, आणि
अनपेअर्ड इलेक्ट्रॉन स्ट्रॉंग लिगँडच्या बाबतीत सुद्धा झिरोच असतात, म्हणून दोन्ही वेळेस ते डायमॅग्नेटिकच असतात, म्हणजे लो स्पिन हाय स्पिन होत नाही. म्हणून लो स्पिन हाय स्पिन फक्त आणि फक्त कोणत्या कॉन्फिगरेशनसाठी लागू पडतं, D4 पासून D8 पर्यंत येणारे लिगँड जर वीक असतील तर हाय स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतात, म्हणजे त्यांच्यात अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त असते. आणि ज्या वेळेस येणारं लिगँड स्ट्रॉंग असतं त्यावेळेस इलेक्ट्रॉन पेअर करतात, त्यामुळं अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या कमी होते, म्हणून असे कॉम्प्लेक्स लो स्पिन कॉम्प्लेक्स तयार होतात. म्हणून हाय स्पिन आणि लो स्पिन फक्त आणि फक्त D4 पासून D8 पर्यंत होतं. D1, D2, D3, D9, D10 ह्याला कुठलाही फरक पडत नाही, तिथं दोन्ही वेळेस कॉम्प्लेक्सेस हे सेम असतात. फ्रॉम द नंबर ऑफ लिगँड्स फाइंड द नंबर ऑफ मेटल आयन ऑर्बिटल्स रिक्वायर्ड फॉर बॉन्डिंग. मॅग्नेटिक मोमेंट शोधल्यानंतर नंबर ऑफ लिगँड्सवरनं नंबर ऑफ मेटल आयन रिक्वायर्ड बॉन्डिंगसाठी शोधून काढायचे. आयडेंटिफाय द ऑर्बिटल्स ऑफ मेटल आयन अवेलेबल फॉर हायब्रिडायझेशन. त्यानंतर मेटल आयनचे ऑर्बिटल्स ओळखायचे की जे हायब्रिडायझेशनसाठी अवेलेबल होतील. अँड द टाईप ऑफ हायब्रिडायझेशन, नंतर हायब्रिडायझेशनचा टाईप ओळखायचा. त्यानंतर 6वी स्टेप, राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन ओळखल्यानंतर तुम्ही त्या कॉम्प्लेक्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं. हे आत्ता नुसतं वाचून कळणार नाही, आपल्याला हे रूल ओबे करून उदाहरणं सोडवायचे, त्यामुळं तुम्हाला ते जास्त त्यावेळेस लक्षात येईल. फक्त आत्ता आज रूल समजून घ्या की काय काय करावं लागतं. पहिलं ऑक्सिडेशन स्टेट काढायचं, दुसरं ते मेटलची व्हॅलन्स शेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं, त्यानंतर तिसरं तो कॉम्प्लेक्स लो स्पिन आहे की हाय स्पिन आहे ओळखायचं. कसं ओळखायचं ते सांगितलं, अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या साह्यानं. त्यानंतर चौथं काय स्टेप करायची, नंबर ऑफ लिगँड्स ओळखून बॉन्डिंगसाठी किती ऑर्बिटल्स लागतील ते शोधायचं. त्यानंतर कोणते ऑर्बिटल्स हायब्रिडायझेशन खाली जातील ते ओळखायचं, त्याच्यावरनं त्याचा टाईप ओळखायचा. राईट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आफ्टर हायब्रिडायझेशन, मग त्या कॉम्प्लेक्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहायचं हायब्रिडायझेशन झाल्यानंतर. शो फिलिंग ऑफ ऑर्बिटल कॉम्प्लेक्स फॉर्मेशन, नंतर कॉम्प्लेक्स तयार झाल्यानंतर ऑर्बिटल कसे भरलेले असतील ते दाखवायचं. डिटरमाइन द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन, त्याच्यावरनं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन शोधायचे आणि प्रेडिक्ट करायचं मॅग्नेटिक बिहेवियर, की जास्त अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतील तर पॅरामॅग्नेटिक, कमी इलेक्ट्रॉन असतील तर झिरो इलेक्ट्रॉन असतील तर डायमॅग्नेटिक. म्हणजेच अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या साह्यानं आपण मॅग्नेटिक मोमेंट ओळखायचे. लास्ट पॉईंट, कोऑर्डिनेशन नंबर 2 आहे, म्हणजे लिगँड 2 असणार, म्हणजे 2 ऑर्बिटलनी बॉन्ड केला. मग हायब्रिडायझेशन कोणतं होणार, SP. मग त्यावेळेस जॉमेट्री कोणती असणार आपल्याला सगळ्याला माहीत आहे, सांगितलंय लिनियर. मग समजा 4 ऑर्बिटल्स आहेत, म्हणजे 4 लिगँड आहेत. कोऑर्डिनेशन नंबर 4 म्हणजे 4 लिगँड, म्हणजे 4 बॉन्ड केलेत. मग 4 बॉन्ड केले, जॉमेट्री टेट्राहेड्रल आहे, म्हणजे 4 ऑर्बिटल हायब्रिडायझेशनसाठी वापरलेत. मग कोणते 4, Sचं 1, P 3, म्हणजे हायब्रिडायझेशन कोणतं असेल, sp3. आता स्क्वेअर प्लॅनर म्हणजे 4 कोऑर्डिनेशन नंबर आहे, म्हणजे 4 लिगँड आहेत, म्हणजे 4 लिगँड बरोबर मेटलनं बॉन्ड केला आहे. जॉमेट्री स्क्वेअर प्लॅनर आहे. मग स्क्वेअर प्लॅनरच्या वेळेस हायब्रिडायझेशन कोणतं असतं, मी म्हणून शिकवलं होतं, पुस्तक नसताना सुद्धा तुम्हाला शिकवलं. कोणतं हायब्रिडायझेशन असतं, DSP2. हायब्रिडायझेशनचं नाव स्क्वेअर प्लॅनरच्या वेळेस DSP2. आता बघा D2sp3 किंवा sp3d2च्या वेळेस 3 आणि 1 4 आणि 2 6 ऑर्बिटल मिक्स झालेले असतात, म्हणून 6 बॉन्ड तयार करतात. मग 6 बॉन्ड तयार करतात त्यावेळेस जॉमेट्री काय असते, ऑक्टाहेड्रल. असा करून लिहायचा आहे. आजचा भाग इथं थांबूया. थँक्यू.